नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज स्पर्धा परीक्षा आणि अभ्यासा व्यतिरिक्त जो महत्त्वाचा एक टॉपिक आहे त्याबाबत मी या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओचं टायटल तुम्ही बघितलेलं असेल की जन्म आणि मृत्यू नोंदी त्या ठिकाणी काढायच्या कशा, त्यानंतर नवीन काय सुधारणा झालेली आहे, आता कोणाला अधिकार ते जन्म आणि मृत्यूचे आदेश देण्याचे मिळालेले आहेत, कोणत्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी अधिकार केंद्र शासनाने बहाल केलेले आहेत, आणि आपली जर जन्म नोंद नसेल, आपली जर मृत्यू नोंद नसेल तर ती काढताना कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे याबाबतचा आजचा व्हिडिओ आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्हाला स्वतःला, आपल्या पालकांना किंवा आपल्या नातेवाईकांना विविध कामांसाठी, उदाहरणार्थ इलेक्शन कार्ड काढायचं असेल, पासपोर्ट काढायचा असेल, आधार नोंदणी करायची असेल, किंवा इतर शैक्षणिक कामांसाठी, किंवा जमीन खरेदी विक्री असेल, किंवा विविध व्यवहारांसाठी त्या ठिकाणी जन्म दाखला आवश्यक असतो किंवा तुमच्या जन्म तारखेची नोंद आवश्यक असते। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही केवळ एका सेकंदाचं सबस्क्राईब बटन दाबल्यामुळे त्या ठिकाणी मला निश्चितच खूप हुरूप येतो आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत विविध माहित्या कशा पद्धतीने पोहोचवल्या जातील त्यासाठी रिसर्च करणं असेल, त्यासाठी विविध अशा लिटरेचरमधून माहिती काढणं असेल, यासाठी मला चांगला हुरूप मिळतो। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो। आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, जन्म नोंद म्हणजे काय? तर जन्म नोंद म्हणजे आपण जेव्हा जन्माला येतो, बाळ जेव्हा जन्माला येत असतं, तर त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये असेल किंवा एखाद्या गावामध्ये असेल किंवा एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या परिसरामध्ये असेल, त्या ठिकाणी बाळ जन्माला आल्यानंतर नियम असा आहे की त्याची जन्माची नोंद ही 30 दिवसांच्या आत होणं गरजेचं आहे। मग ही 30 दिवसांच्या आतची जी नोंद असते, आता जनरली हॉस्पिटलमध्ये बऱ्याच बाळांचा जन्म होत असतो, मग हॉस्पिटलच काय करतं तर एक त्यांचा दाखला तयार करत असतं आरोग्य विभागाचा, आणि हा दाखला ते मनपा, महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा जे जन्माची नोंद घेणारे निबंधक असतील तर त्यांच्यापर्यंत हे पोचवायचं काम दवाखान्यातून केला जातो। बऱ्याच ठिकाणी आता आदिवासी क्षेत्र आहे, ग्रामीण भाग आहे, त्या ठिकाणी दाई ज्या असतात तर त्या बाळाचा जन्माची प्रक्रिया करत असतात, त्या बाळंतपणाची प्रक्रिया ज्याला आपण थोडक्यात म्हणतो, किंवा खाजगी दवाखाने असतात ग्रामीण भागामध्ये, आदिवासी भागामध्ये। मग अशा ठिकाणी जन्माची नोंद ही 30 दिवसाच्या आत होत नाही, आणि काही कारणांमुळे, आता शहरी भाग जरी असला तरी शहरी भागामध्ये बऱ्याच वेळेला जन्माची नोंद ही राहून जात असते, आणि जन्माची नोंद ही 30 दिवसाच्या वर गेली किंवा 1 वर्षाच्या वर गेली तर त्याला स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामपंचायत जी असते तर ती नोंद करून घेत नाही। तर अशा नोंदीसाठी पूर्वी 2013 पूर्वीपर्यंत जो जन्म मृत्यू नोंदणी कायदा होता 1969चा, तर त्या कायद्याच्या अनुषंगाने तहसीलदार यांना 2013 पूर्वी पॉवर होते, परंतु अशा जन्म नोंदणीचे आदेश देण्याचे पॉवर हे माननीय उच्च न्यायालयाने त्या ठिकाणी एक आदेश 2013 नंतर दिला की जन्माच्या नोंदीचे अधिकार जे आहेत ते प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, JMFC ज्यांना म्हटलं जातं, किंवा शहर न्यायदंडाधिकारी यांना त्या ठिकाणी देण्यात आले। म्हणजे 2013 नंतर तहसीलदारांचे अधिकार काढून किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांचे अधिकार काढून त्या ठिकाणी कोर्टाला ते अधिकार देण्यात आले। मग या दरम्यान काय झालं मित्रांनो की 2013 नंतर कोर्टाकडे ऑलरेडी भरपूर केसेस असतात, भरपूर कामं असतात, आणि त्यामध्ये जन्म आणि मृत्यूच्या नोंदी, त्यांचे सुनावण्या घेणं, त्यांचे आदेश पारित करणं, तर हे जिकिरीचं होऊन बसलं। कोर्टामध्ये बऱ्याचशा केसेस पेंडिंग राहायला लागल्या, बऱ्याचशा पालकांच्या किंवा बऱ्याचशा नागरिकांच्या ज्या जन्म नोंदीचे आदेश होते तर ते विलंबाने मिळायला लागले। त्यानंतर वकिलांमार्फतच कोर्टामध्ये आपल्याला दाखल करावं लागत असतं, तर त्याला येणारा खर्च सुद्धा सामान्य नागरिकाला परवडण्याजोगा नव्हता। त्यामुळे जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक त्या ठिकाणी
ऑगस्ट 2023 मध्ये पारित करण्यात आलं आणि 1 ऑक्टोबर 2023 पासून हे अधिकार केंद्र शासनाने त्या ठिकाणी पुन्हा तहसीलदारांना बहाल केले आणि आता 1 ऑक्टोबर 2023 पासून तहसीलदार किंवा कार्यकारी दंडाधिकारी एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट ज्यांना म्हटलं जातं तर त्यांना हे अधिकार देण्यात आले की आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदी जर उशिराने झालेल्या असतील, त्यांना जर विलंब झालेला असेल नोंदी करण्याला, तर ते आदेश निर्गमित करण्याचे अधिकार हे तहसीलदार यांना ह्या सुधारणा नियमानुसार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। आता मित्रांनो, हे झालं पूर्ण कशा पद्धतीने तहसीलदारांना अधिकार बहाल करण्यात आले याविषयी। आता आपण पुढचा टप्पा बघणार आहोत की जन्म आणि मृत्यू नोंदी ह्या आता कशासाठी आवश्यक आहेत। हा जो सुधारणा नियम आहे तर त्याच्यानुसार आता डिजिटल जन्म नोंदी देण्याचे त्या ठिकाणी अधिकार प्राप्त झालेले आहेत। हे डिजिटल जन्माच्या नोंदी ज्या आहेत तर त्या तुम्हाला एकदाच ऑनलाईन काढाव्या लागणार आहेत आणि हा जो डाटा आहे हा डाटाबेस पूर्णपणे आधार कार्ड काढण्यासाठी असेल, जनगणनेसाठी असेल, ऑनलाईन तुम्ही जर जमीन विक्री खरेदी केली असेल, ऑनलाईन तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काढायचं असेल, पासपोर्ट काढायचा असेल तर हा जन्म दाखला डायरेक्ट डिजिटली ते संबंधित यंत्रणा ते वापरू शकणार आहे। हा एक फार महत्त्वाचा बदल किंवा फायदा नागरिकांना या सुधारणा विधेयकाने किंवा सुधारणा नियमानुसार झालेला आहे। त्यामुळे मित्रांनो, आता ज्या लोकांच्या जन्म नोंदी किंवा आपल्या नातेवाईकांच्या जन्म नोंदी जर पेंडिंग असतील, 1 वर्षाच्या वर गेलेल्या असतील, त्यांच्या अद्यापही नोंदी झालेल्या नसतील, म्हणजे 1969 नंतरच्या ज्या जन्म नोंदी अद्यापही पेंडिंग आहेत तर अशा लोकांना तहसीलदारांचा आदेश घेऊन त्या ठिकाणी जन्म नोंद काढता येणार आहे। यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतील हे आता आपण बघणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, जन्म दाखला ज्या व्यक्तीचा काढायचा आहे त्याचा अर्ज लागतो किंवा त्याच्या पालकांचा अर्ज लागतो। त्या ठिकाणी त्याच्या जन्माचा पुरावा म्हणजे त्याचं एक तर आधार कार्ड लागेल किंवा जर जन्माची नोंद त्या ठिकाणी एखाद्या हॉस्पिटलमध्ये झालेली असेल तर त्या हॉस्पिटलचा दाखला लागतो किंवा ज्या हॉस्पिटलचे डॉक्टर त्या ठिकाणी असतील त्या डॉक्टरांचा दाखला सुद्धा किंवा प्रमाणपत्र किंवा या बाळाचा जन्म या दवाखान्यामध्ये या तारखेला झालेला आहे असं प्रमाणपत्र लागतं। त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या जन्माची नोंद नसल्याबाबत त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे। त्यानंतर एक प्रतिज्ञालेख किंवा स्वयं घोषणापत्र सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं असतं। त्या बाळासंबंधित किंवा त्या व्यक्तीसमोर याच्या जन्माची नोंद उपलब्ध नाही, माझ्या माहितीनुसार याचा जन्म या तारखेला झालेला आहे आणि हे खरे आहे। त्यानंतर मित्रांनो, आपल्या जन्माच्या वेळी जे आपले 2 नातेवाईक त्या ठिकाणी हजर होते, मग घरी हजर असतील, दवाखान्यात हजर असतील, तर अशा 2 ज्येष्ठांचं किंवा 2 नागरिकांचं 2 नातेवाईकांचं स्वयं घोषणापत्र सुद्धा यासोबत लागत असतं। मग हे पूर्ण प्रकरण तहसील कार्यालयामध्ये जमा केल्यानंतर तहसीलदार हे 15 दिवसांच्या कालावधीमधील एक जाहीरनामा गावामध्ये किंवा त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ठिकाणी प्रसिद्ध करतात आणि हा जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधितांना बोलावलं जातं, त्यांचा जबाब घेतला जातो आणि त्यानंतर मग तहसीलदार हे जन्म दाखला किंवा जन्माचा आदेश पारित करत असतात। ही झाली जन्म नोंद कशा पद्धतीने मिळवायची पद्धत। मित्रांनो, यासाठी जो शासकीय खर्च आहे, तहसील कार्यालयामध्ये 1 रुपया सुद्धा तुम्हाला खर्च लागणार नाही। फक्त जे काही कागदपत्र आपण तयार करतो, उदाहरणार्थ काही अर्ज लिहून घेणार असू, एखाद्याकडून टाईप करून घेणार असू, त्या अर्जाची फी असेल, ॲफिडेव्हिट करत असाल तर ॲफिडेव्हिटची फी असेल किंवा स्वयं घोषणापत्र असेल तर त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंटेशन प्रोसेसिंगला लागतं तर तो खर्च बाहेर वेंडर, जे काही शासकीय वेंडर्स वगैरे असतात त्यांच्याकडून तयार करून घेऊ शकतात किंवा जर तुम्ही अर्ज स्वतः स्वहस्ताक्षराने लिहित असाल तर ते सुद्धा चालतं। त्यामुळे तहसील कार्यालयात या जन्म नोंदी आदेशाला 1 रुपया खर्च लागत नाही। आता दुसरा विषय जो आहे तो मृत्यू नोंद आदेशाचा। बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो, एखाद्या व्यक्तीचा त्या ठिकाणी मृत्यू होऊन जात असतो आणि या मृत्यूची नोंद सुद्धा बऱ्याच वेळेला आढळत नाही। मग ही नोंद बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या ठिकाणी मृत्यू झालेला असेल त्या व्यक्तीचा तर त्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपले नातेवाईक ती नोंद करून घेत असतात, परंतु एखाद्या वेळेस जर मृत्यू नोंद राहिली असेल तर सेम प्रक्रिया राबवायची आहे। त्यासाठी ज्याचा मृत्यू झालेला आहे त्या
व्यक्तीच्या नातेवाईकाचा किंवा मुलाचा किंवा कोणी त्याचे असतील घरामधले तर त्यांचा अर्ज लागतो. त्या ठिकाणी त्याचं आधार कार्ड, मयत व्यक्तीचं आधार कार्ड असेल किंवा काही डॉक्युमेंट असतील तर ते सुद्धा जोडणं गरजेचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं मृत्यू झाला त्या दवाखान्याचा, डॉक्टराचा त्या ठिकाणी प्रमाणपत्र किंवा स्मशानभूमीतील जे व्यक्ती असतात त्यांचं प्रमाणपत्र लागतं. मृत्यू जर ज्येष्ठ व्यक्तीचा झाला असेल, प्रौढाचा झाला असेल तर त्या ठिकाणी जे उपस्थित असतात तर त्यांचं सुद्धा ॲफिडेव्हिट त्या ठिकाणी 2 व्यक्तींचं लागत असतं. या पद्धतीने पूर्ण डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर मित्रांनो मग जाहीरनामा प्रसिद्ध होतो 15 दिवसाच्या मुदतीचा आणि ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांना बोलावून जाब घेऊन मग तहसीलदार मृत्यू आदेश सुद्धा त्या ठिकाणी निर्गमित करत असतात. अशी सोपी पद्धत जन्म आणि मृत्यू नोंदणी आदेशाबाबत आहे. त्यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये जर जन्म नोंद असेल किंवा कोणी आजोबा वगैरे कोणी वारलेलं असेल, मयत झालेले असतील, त्यांची मृत्यू नोंद नसेल तर या पद्धतीने तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या नोंदीचा जो आदेश आहे तो तहसीलदार यांच्याकडून त्या ठिकाणी काढून घेऊ शकतात. मित्रांनो अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ही प्रक्रिया समजावून सांगितलेली आहे. जर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा आणि मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जेणेकरून अजून नवनवीन व्हिडिओ त्या ठिकाणी मी तुमच्यासाठी आणू इच्छितो आणि तुमच्यासाठी यानंतरसुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध व्हिडिओ त्या ठिकाणी टाकू शकतो. मित्रांनो सगळ्यांना शुभेच्छा. जय